भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी बेळगावात भाजपचा एल्गार। भ्रष्टाचाराविरोधात भाजपचे बेळगावात तीव्र आंदोलन। मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा रस्ता रोको। बेळगावात भाजपचा भ्रष्टाचार विरोधी आक्रोश। भ्रष्ट मंत्र्यांविरोधात भाजपची उग्र निदर्शने। राज्यातील मंत्री बी नागेंद्र, जमीर अहमद खान आणि संतोष लाड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले। भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांना सामोरे जात असतानाही या मंत्र्यांना पुन्हा कर्नाटक मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने राज्यातील जनतेसमोर चुकीचा आदर्श निर्माण होत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला। काँग्रेस सरकार प्रशासन यंत्रणेचा गैरवापर करून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। राज्यात पारदर्शक व स्वच्छ प्रशासन प्रस्थापित करण्यासाठी या तिन्ही मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली। मंत्र्यांचे राजीनामे मिळेपर्यंत भाजपचा संघर्ष सुरूच राहील आणि राज्यभर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही नेत्यांनी दिला। मंत्री राजीनामा देत नसल्याच्या निषेधार्थ भाजपचे पदाधिकारी आंदोलनादरम्यान भ्रष्टाचार विरोधी घोषणा देत आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली। या आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष श्री सुभाष पाटील, माजी आमदार श्री संजय पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष श्री बसवराज सणिकोप्प, माजी आमदार श्री अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय कुबल, जिल्हा सरचिटणीस सौ धनश्री सरदेसाई, श्री चेतन मानेरीकर, तालुका उपाध्यक्ष श्री मोहन पाटील, युवा मोर्चा सचिव श्री पंडित ओगले, सरचिटणीस श्री मल्लाप्पा मारिहाळ, श्री गुंडू टोपिनकट्टी, श्री सुंदर कुलकर्णी, जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष श्री सदानंद पाटील, कुमारी उजवला बडवानाचे, राहुल अळवणी, सदानंद माशेकर, सचिव रवी पाटील, शंकर पाटील, गोपाल बेकणे, भूषण टोंबरे, गजानन पाटील यांच्यासह खानापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या।
कर्नाटक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री सदानंद पाटील भ्रष्ट काँग्रेस सरकारला चितावणी दिली. प्रत्येक तालुक्यातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले 8 दिवस या ठिकाणी DC ऑफिसच्या माध्यमातून आम्ही जे भ्रष्ट मंत्री आहेत व्ही नागेंद्र यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कर्नाटक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं जिथं DC ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. 8 दिवस झालेले असताना सुद्धा या भ्रष्ट मंत्र्यांनी आपला राजीनामा दिलेला नाही आहे. याचा अर्थ असा आहे की 187 कोटी रुपये गळप करून सुद्धा अशा भ्रष्ट राजकारणाला आणि मंत्रीपद देतात म्हणजे हे काँग्रेसचं पूर्ण सरकारच भ्रष्टाचारी आहे. त्यामुळे या भ्रष्टाचार मंत्र्यांना राजीनामा दिल्याशिवाय भारतीय जनता पार्टी सोडणार नाही.